शाबास. नामदेव साळुंके. पास छान. इंदुमती साळुंके. पास शाबास. शकुंतला पाटील. पास शाबास. भाऊ पाटील. नापास. गुरुजी सर्व पास, मी का हो नापास? भाऊ हे बघ, तू एका विषयात नापास नव्हे तर सर्व विषयात नापास झालाय. मला गुरुजींनी नापास केलं. कोणत्या गुरुजींनी? भार्गव कुलकर्णी गुरुजींनी. अरे कोण आहे तिकडे? जी महाराज. जा त्या कुलकर्णी गुरुजींना बोलावून आणा. या गुरुजी या. गुरुजी, हा भाऊ पाटील चांगला विद्यार्थी आहे, याला तुम्ही का नापास केलं? महाराज, भाऊ असं पण चांगला मुलगा असला तरी अभ्यासात मात्र अतिशय प्रगत आहे. ते सर्व ठीक आहे गुरुजी, पण त्याची इच्छा आहे ना, मग त्याला वरच्यावर चालवे. महाराज, भाऊ ज्या बागावर वर्षभर बसतो तो बाग एक वेळ वरच्या वर्गात नेईल, पण भाऊ याला मी वरच्या वर्गात नेणार नाही. शाबास गुरुजी. जर तुमच्यासारखे शिक्षक आपल्या राज्यात असतील तर आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कल्याणच होईल. तुम्ही येऊ शकता गुरुजी. भाऊ आता तू पण ये. भाऊ सुनबाईला पाणी वाढायला सांग. माहिती पाहिजे. हा माझा मुलगा भाऊ. भाऊ खाली वर. सुनबाई जेवण वाढ. जाऊ देणार नाही. वसतिगृहातील धान्य तर संपलेले आहेत आणि अण्णातर संस्थेच्या कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. काय करावे? हे बघा पालाल, तू आधीची उधारी दिल्याशिवाय पुढील धान्य मिळणार नाही. वसतिगृहातील धान्य संपलेले आहे. आपल्याला धान्याची गरज आहे. आप्पा, आज भाऊरावच बाहेरगावी गेले आणि माझ्याकडे तर देण्यासारखे आता काहीच नाही. आप्पा हे घ्या. हे काय होईल? मंगळसूत्र हे मी कसे घेऊ? आप्पा, माझे सोने जाऊन जर या मुलांच्या जीवनाचे सोने होणार असेल तर ती परम भाग्याची गोष्ट आहे. आणि खरं तर भाऊराव हेच माझा मोठा अलंकार आहे. तेच माझे खरे मंगळसूत्र आहे. माझा पती एवढा कर्तबगार असताना मंगळसूत्राचा मोह मला कशाला हवा? धन्य होईल. तुमच्यासारखी आई मिळाल्यावर वसतिगृहातील मुलं धन्य होतील. आपण त्यांना आपल्या वसतिगृहाचे नामकरण करण्याची विनंती करू. बापूजी, का बघा माझा वसतिक
बापूजी हे बघा आमच्या वस्तू. बापूजी सध्या आमच्या वसतिगृहात 34 विद्यार्थी आहेत. ते मराठा, महार, मांग अनेक जातींचे आहेत. हा बघा लक्ष्मण भिंगार देवे मांग जातीचा विद्यार्थी संस्कृत विषयात पहिला आहे. शाबास भाऊराव, जे मी साबरमती मध्ये करू शकलो नाही ते तुम्ही ते साताऱ्यात करून दाखवले. तुमच्या कार्यात माझे आशीर्वाद कायम राहतील. वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव दिले. शाहू महाराजांनी किती देणगी दिली? त्यांनी 1 रुपयाही दिला नाही. उलट त्यांनी सुंदर विचार दिले. शाबास. तुझ्या बाबाला तू काहीतरी केलं असशील. मग उगीचच कशाला ते तुझ्यावर रागवतील? देवा शपथ सांगतो, मी फक्त त्यांना विचारलं. काय विचारलं? वरच्या तुळईवर शेंगांचं पोत असं का लिहिलंय? मग ते काय म्हणाले? तुझ्या बापाला विचार असे म्हणाले. मग तसंच कर. तुझ्या वडिलांना विचार. तसंच करतो. बाप्पा, मागच्या खोलीतल्या तुळईवर शेंगांचं पोत असं का लिहिलंय? तू लहान आहेस, तुला नाही करायचं ते. असू दे, सांगा ना. मी जरा कामात आहे, तुझ्या आईला विचार. आईनं आणि अण्णांनी तुम्हाला विचारायला सांगितलं. कोणी? अण्णांनी? होय. सांगतोय. समजलं तर समजून घे, नाही तर सोडून दे. काही दिवसांपूर्वी मी रुकडीला गेलो होतो. रुकडी इथं आपल्या संस्थेची शाखा आहे. मी काही दिवसांपूर्वी गेलो असताना शेंगांची काढणी चालली होती. रुकडीतील काही सेवक शेंगा रितसर विकत घेत होते. मी विचार केला, आपण बाहेरून शेंगा विकत घेतोच, इथून घेतल्या तर आपल्याला चांगल्या शेंगाही मिळतील व संस्थेला थोडी मदत होईल. मी शेंगांचं 1 पोतं घेतलं. मला म्हणाले, काय रे यात? मी म्हणालो, शेंगा. कुठून आणल्यास? रुकडीहून. त्यावर अण्णा म्हणाले, कशाला आणल्यास? मी म्हणालो, अण्णा फुकट नाही आणल्या, रोख पैसे दिले, ही बघा पावती. त्यावर अण्णा म्हणाले, ते सर्व मला माहीत आहे. आता आल्या पावली रुकडीला परत जा आणि शेंगाचं पोतं परत येऊन ये. अण्णा इतर सेवकांनी घेतल्या तशा मी घेतल्या. त्यावर अण्णा मला म्हणाले, ते सर्व मला माहीत आहे. तू शेंगाचं पोतं घेतलंस हे रुकडीच्या सेवकांनाच माहीत आहे. पण बाकीचे लोक काय म्हणणार? तू शेंगा फुकटच आणल्यास. मी आल्या पावली रुकडीला परत गेलो आणि शेंगाचं पोतं परत दिलं. घरी येताच अण्णा मला म्हणाले, शेंगाचं पोतं परत दिलंस? मी म्हणालो, हो. पोच आणलीस? आणली. त्यावर अण्णा मला रागाने म्हणाले, आता कोणत्या शाखेतून फुकट अगर विकत काही आणायचं नाही. अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी मागच्या तुळईवर शेंगाचं पोतं असं लिहिलंय. समजलं? हा वांग्या म्हणजे नुसता वांग्या नाही तर पंचगुण संपन्न वांगे आहे. पंचगुण संपन्न. याचे जे 5 गुण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण थक्क व्हाल. याचा पहिला गुण काय वर्णावा? याचा पहिला गुण, हा काय याचा